दुसऱ्या दिवशी टांगा वाड्यापाशी थांबला. मोठ्या दरवाजाजवळ आजोबा आणि जखोबा उभे होते. जबड्यांच्या घरी जसं माझं स्वागत झालं होतं, अगदी या वाड्याच्या दारावरही माझं अगदी सुहास्य स्वागत झालं. मला आजोबांकडे नीट पाहायचं होतं. ज्या आजोबांना मी कधी पाहिलं नाही, ते कसे दिसतात, त्यांचा स्वभाव कसा आहे. हेच का ते आजोबा ज्यांनी माझ्या वडिलांच्या वडिलांची मालमत्ता बळकावली. पण आल्या आल्या त्यांनी जखोबा बरोबर मला आत पाठवलं आणि मला माझ्या आजोबांना नीट पाहताच आलं नाही. बहुतेक त्या जबडे वकिलांशी त्यांच्या व्यवहाराच्या काही गोष्टी ठरायच्या होत्या. जखोबा त्यांच्याकडे बहुतेक खूप दिवस कामाला असावा. पण वर्षानुवर्षे घरात राहिलेले गडी जसे घरात मोकळेपणाने वावरतात, क्वचित वेळा जरुरीपेक्षा जास्त बोलतात, तशातला मात्र हा जखोबा दिसत नव्हता. काही प्रश्न विचारला की विचारल्या प्रश्नाला जेवढ्याच तेवढं उत्तर तो देणार की नंतर मात्र गप्प बसणार. आणि त्याच्या या गप्पपणाला कंटाळून मी शेवटी जखोबाशी बोलण्याचा नाद सोडून दिला. नंतर त्याने मला माझी खोली दाखवली. आजोबांच्या खोल्या अंगणाच्या डाव्या हाताला होत्या, माझ्या खोल्या उजव्या हाताला. तसे माझे दिवस 2 खोल्यांच्या जुनाट जागेत गेले होते. आणि अचानक हा प्रशस्त वाडा, इथे प्रत्येकाला स्वतंत्र खोली, 24 तास कामाला, एक घरगडी कायम हजर. मी अगदी दबून गेले. हे असं ऐश्वर्य मी यापूर्वी कधी पाहिलंच नव्हतं. जखोबाने माझ्या खोलीत चहा आणून दिला आणि नंतर स्नानाचं पाणी तयार आहे म्हणून निरोप पाठवला. बरोबर 12 वाजता जेवणाची वेळ असते हे मला जखोबाने सांगितलं. म्हणजे अजून जवळपास 2-2.25 तास मी रिकामीच होते. स्नान झाल्यानंतर मी वाड्यात सर्वत्र, फक्त आजोबांच्या समोरच्या 3 खोल्या सोडून सगळा वाडा हिंडून आले. खालच्या प्रत्येक खोलीवर वरच्या मजल्यावर आणखी एक खोली होती. सर्वत्र जुनं सामान भरलेलं होतं. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की जरी सर्वत्र सामान भरलेलं असलं तरी कोठेही धूळ, कचरा किंवा कोळीष्टकं अजिबात नव्हती. पण तरीही सतत एक जाणीव होत होती की या खोल्या वर्षानुवर्ष बंद असाव्यात. त्या आजच्या वापरातल्या दिसत नव्हत्या. सर्व वाड्यावर वरती मोठी चुने गच्ची होती. तिला 4 बाजूंनी वरवंट होती. त्या गच्चीवर बसून मी आसपास नजर टाकली. एका अंगाला अरुंद रस्त्याचं गाव होतं, तर दुसरी बाजू गवताळ मैदानातून शेत जमिनीत मिसळत होती. तिसऱ्या अंगाला जरा अंतरावर नदी होती आणि इथून घाट दिसत होता. धुणी भांडी करणाऱ्या बायका दिसत होत्या. चौथी बाजू ही वाड्याची मागची बाजू होती. तिथे काही जुन्या पडळी वजा इमारती, काही रिकामी बखळ होती. शहरातल्या घुसमटलेल्या वातावरणाला कंटाळलेली मला अत्यंत प्रसन्न, स्वतंत्र आणि उल्हासित वाटायला लागलं होतं. 11 वाजल्यानंतर ऊन वाढत चाललं तशी मी खाली आले. सहज वेळ घालवायला म्हणून ट्रंकेमध्ये 2-3 पुस्तकं टाकली होती. त्यातलं एक पुस्तक वाचायला घेतलं. 12च्या सुमाराला स्वयंपाकघरात गेले. स्वयंपाक, पाट पाणी स्वतःच करणारी आयतं बोलावणं येण्याची वाट पाहण्याचा माझा स्वभावच नव्हता. पण तिथे त्या जखोबाचं राज्य होतं. त्याने पाट घेतले होते, 3 पानं. म्हणजे ते जबडे जेवायलाच थांबणार होते बहुतेक. मी तिथेच पाटावर बसले. 15-20 मिनिटं थांबावं लागलं. जखोबाने चटणी, कोशिंबीर, पोळ्या, भात, 2 भाज्या, पापड सर्व काही बनवलं होतं. मला मदत करण्यासारखं त्याने काही शिल्लक ठेवलं नव्हतं. नंतर आजोबा आणि जबडे स्वयंपाकघरात आले. आजोबांना जवळून आणि नीट अशी मी प्रथमच पाहत होते. खूप उंची होती, रंग गोरा पाण, चेहरा उभट होता. नाकाला गरुडाच्या नाकासारखी चोच होती. कपाळ मोठं होतं. केस खूपच मागे गेल्याने ते कपाळ आणखीनच मोठं वाटत होतं. आणि डोळे घारे, पाणीदार, तीक्ष्ण नजरेचे, अगदी मोठे. एखादं गिरमिटच काळजाचा ठाव घेत आहे असं वाटावं अशी ती भेदक नजर. तेव्हा ते 70च्या पुढे असावेत. आमच्यामध्ये तब्बल
2 पिढ्यांचं अंतर होतं. त्यांच्या पुढे माझी मला अगदीच लहान आणि अननुभवी वाटायला लागले. जेवायला आजोबा माझ्या शेजारीच बसले होते. माझी त्यांनी चौकशी केली होती, पण ती अगदी औपचारिक होती. बाबांच्या नोकरीची, आर्थिक परिस्थितीची त्यांना पूर्ण कल्पना होती. जबडे मात्र काहीच बोलत नव्हते. स्वयंपाक रुचकर झाला होता, पण आजोबांच्या पानात मात्र फक्त पोळी आणि ताक दिसत होतं. मला वाटलं कदाचित त्यांचं काही पथ्य असावं, पण जबडे व्यवस्थित जेवत होते आणि मी सुद्धा. पण जसं संभाषण थांबलं, त्यानंतर जी शांतता तयार झाली ती जराशी अनैसर्गिक, अमानवी वाटायला लागली. तेवढ्यात मला त्या गोडे गुरुजींची आठवण झाली. त्यांचा निरोपही सांगायचा होता आणि ही अबोल शांतताही संपली असती. मी अगदी सहजपणे म्हणाले, आजोबा, अहो माझ्या लक्षातच नाही. गाडीत येताना आपल्या शिवपूरचे गोडे नावाचे एक भटजी भेटले होते. बुलढाण्यापर्यंत बसमध्ये ते माझ्या सोबतच होते. बहुतेक काही शब्दांना निशब्द बॉम्ब म्हटल्याचं मी वाचलं होतं. त्याचा अर्थ काय ते आता मला प्रत्यक्ष दिसलं. जबड्यांनी तोंडापर्यंत नेलेला घास खाली आणला. आजोबा एकदम स्तब्ध झाले. मी आपली बोलतच होते. ते गोडे गुरुजी म्हणाले की गावातले सगळे मला ओळखतात. तुझ्या आजोबांना सांग की मी वाड्यावर तुला भेटायला येणार आहे. तिथल्या शांततेवर आणखी एक पदर चढल्यासारखा वाटला. जबडेंचं आणि आजोबांचं दोघांचंही खाण्यावरचं लक्ष एकदम उडालं. सविता, तुला एवढं कळायला हवं होतं, जबडे जरा रागाने म्हणाले. कोणीही प्रवासात भेटला त्याला काय असं सगळं सांगायचं असतं? कोठे जात आहेस, कोणाकडे जात आहेस? छ्या, हे काही बरोबर नाही सविता. असू दे, आजोबांचा आवाज घुमला. जबडे एकदम गप्प बसले. इकडे येणार आहेत काय भेटायला? ठीक आहे. जवळजवळ स्वगतच आजोबा बोलत होते. त्यानंतर जवळजवळ लगेच जबडे आणि आजोबा पानावरून उठले. माझा शेवटचा भात सुरू होता. ते दोघं बाहेर गेल्यावर मी जखोबाला विचारलं, जखोबा, आजोबांना आवडलेलं दिसत नाही की मी त्या गोडे गुरुजींशी बोलले होते. जखोबा खालच्या मानेनं म्हणाला, बाई, त्याला उगाच नावगाव सांगितलं. अहो, नको त्या गोष्टीत नाक खुपसायला हवं असतं त्या कुडमुड्या भटजीला. मग मला कळलं की या जखोबाचाही विलक्षण राग होता त्या गोडे गुरुजींवर. दुपारी केव्हा तरी जबडे निघून गेले आणि आजोबांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. टेबलासमोरच्या खुर्चीवरच बसायला सांगितलं. हे तर एखाद्या मुलाखतीसारखं सगळं सुरू होतं आणि मी त्यांनी दाखवलेल्या खुर्चीवरती गप जाऊन बसले. सविता, आजोबा बोलू लागले, तुझ्या वडिलांनी माझ्याकडे थोडीशी मदत मागितली होती. तुझ्या विवाहासंबंधात त्यांनी लिहिलं होतं. पैशांची मदत हा एक भाग झाला, ते मी पाठवले. दुर्दैवाने तुझे वडील वारले. मी पाठवलेल्या पैशांची थोडी तरी मदत झाली असावी असं मला वाटतं. पण घराण्यातील वडीलधारा माणूस म्हणून ते अखेरच्या दिवसात माझ्याकडे वळले होते, माझ्याकडे मदत मागितली होती. तेव्हा आता तुझ्या विवाहाचा प्रश्न बाकी उरला आहे, त्याची ही जबाबदारी माझ्या अंगावर आहे असं मी मानतो. आजोबांनी हे बोलल्यानंतर अर्थात मी यावर काय बोलणार होते, पण मी मनाशी नवल करीत होते की ज्या गृहस्थाने आज वर्षानुवर्षे आमची चौकशी सुद्धा केली नाही, त्याला आमच्याबद्दल एवढी आपुलकी, एवढा कळवळा एकाएकी कसा उत्पन्न झाला. त्यांच्या हेतूबद्दल त्या क्षणी तरी मला काहीही शंका आली नाही. पण असं मात्र वाटत होतं की हे सर्व फार घाईने, गर्दीने होत आहे. बाबा निवृत्त झाल्यानंतर घरचा कारभारी मीच होते. सगळं माझ्याकडेच आलं होतं आणि बाबा आजारी पडल्यावर तर एकूण एक सर्वच मला करावं लागलं होतं. सर्व निर्णय मलाच घ्यावे लागले होते. मदतीला, सल्ला द्यायला कोणी नव्हतंच आणि पुढे तीच सवय मला लागून गेली. आणि आता लग्नासारख्या महत्त्वाच्या गोष्टीचा विचार दुसऱ्यांनी करावा
हे मला टोचू लागलं. तरीसुद्धा मी वरवर हसत म्हणाले, आजोबा, हे किती अवचित आहे हो. मी इथे 4 दिवसांचा बदल म्हणून आले आहे आणि अजून तरी लग्नाचा विचार माझ्या मनात आलेला नाही. क्षणभर त्यांच्या घाऱ्या डोळ्यात एक चकाकी आली, पण ते बोलले तेव्हा आवाज अगदी साधा वाटला. अगं पोरी, पुरुष काय किंवा स्त्री काय, विवाह ही अपरिहार्य गोष्ट आहे. निसर्गाचा क्रम आहे, समाजाचा नियम आहे. मागेच मी तुझी माहिती मागवली होती, आठवतं? तू फोटो पाठवला नाहीस, पण काही बिघडलं नाही. आता तर तूच आली आहेस. जायच्या आधी निदान त्या स्थळाच्या डोळ्याखालून तरी घालावं म्हणतो. मला विचारायला फारसा अवधी न देता आजोबांनी एकदम विषय बदलला. हां, तर आमचे गोडे गुरुजी आणखी काय काय म्हणत होते? आता सांगताना किती साधे शब्द वाटतात नाही, पण त्या शब्दात केवढा राग, केवढा तिटकारा भरला होता. मला गाडीतली गोडे गुरुजींची गबाळी मूर्ती आठवली. मला त्यांची चौकशी अनाठाई वाटली होती, पण ही प्रतिक्रिया अतिरेकी वाटत होती. गावातली आणहिक करणारा साधा उपाध्याय आजोबांसारख्या मातब्बर माणसाला त्यांचा असा राग यावा, असं नक्की काय घडलं होतं? आजोबा, सुरुवातीस मी आपली सांगून गेले की मी तुमच्याकडे येत आहे. त्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारताच खरं तर मी त्यांना तोडूनच टाकलं. तरीही बुलढाणा जवळ आला तेव्हा त्यांनी तुमच्यासाठी तो निरोप दिला. आता मला वाटायला लागले आजोबा की सांगितलं नसतं तरच बरं झालं असतं. त्यांच्या त्या साध्या शब्दांनी केवढं वादळ उठलं आहे. कदाचित त्यांच्या मनात काही नसेलही आजोबा. तसे खूप साधे वाटले ते गोडे गुरुजी. नाही नाही सविता, तू आम्हाला सांगितलंस ते फारच छान केलंस. आणि त्या भटजीला साधा म्हणतेस होय? त्याच्या बाहेरच्या गबाळ ग्रंथी रूपावर जाऊ नकोस हो. महाकारस्थानी, पाताळ यंत्री, नाही नाही त्या कलागती लावणारा उपटसुंब आहे तो. शब्दांवर अजिबात विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही तो. आजोबा किती द्वेषाने बोलत होते. कदाचित त्यांना पूर्वी कधी काळी त्या गोडे गुरुजींकडून काही त्रास झाला असावा. पण मला माहीत होतं, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. ही बाजू आजोबांची होती. मला घोडे गुरुजींची बाजू अजून माहीत नव्हती, म्हणून मी पटकन कोणत्याही निष्कर्षावर आले नाही. बरं ठीक आहे आजोबा, मी जाते. आणि मी आजोबांचा निरोप घेतला. संध्याकाळी उन्ह उतरल्यावर मी हिंडायला बाहेर पडले. तसं सगळंच अपरिचित होतं, माझ्यासाठी नवीन होतं. वाड्याचा परिसर सोडला की सगळीकडे दारिद्र्य, अस्वच्छता, दुर्गंधी यांचं साम्राज्य पसरलं होतं. पण माणूस समोरच्या दृश्यातल्या काही काही गोष्टी वगळायची मनाला सवय लावतो, नाहीतर आपल्यासारख्या समाजात राहणं अशक्य होऊन जाईल. तसं शिवपूर छोटंसंच गाव आहे, पण लहानातल्या लहान सूक्ष्म प्राण्यालाही नाक, डोळे, कान, तोंड, मेंदू सर्व लागतंच. या गावातही सर्व होतं. शाळा, कचेरी, पंचायत, बाजारपेठ, देऊळ होतं, स्मशान होतं. आजोबांसारखे धनाढ्य होते. पैशाची भीक मागणारे उपाशी भिकारीही होते. तुम्ही गावाला हिंडला आहातच, तुम्हाला काही सांगायलाच नको. पण तेव्हा त्या पहिल्या खेपेत सगळ्यात एक नाविन्य होतं. घोडे गुरुजींची भेट ही काही मोठी अनपेक्षित गोष्ट नव्हती. गाव लहान, 1-2च मोठे रस्ते, चांगल्या वस्त्या अगदी मर्यादितच. गुरुजींचा वावर त्याच वस्त्यातून असणार, पण तरीही ते मला भेटतील असा विचार माझ्या मनात आलाच नव्हता. आणि ज्यावेळी ते एकाएकी समोर उभे राहिलेले पाहिले तेव्हा मी चांगलीच दचकले. वा वा सविताबाई, ते अगदी परिचितासारखे बोलत होते. मला आठवलं, कालच मी त्यांना अगदी परखड शब्दात सुनावलं होतं की माझी चौकशी करू नका. पण आजचा दिवस वेगळा होता. गुरुजी आता त्यांच्या स्थानिक परिसरात होते. तिथे ते अगदी नैसर्गिक अधिकाराने वावरत होते. एस मध्ये आगगाडीत अस्थानी वाटणारी त्यांची स्थूळ गबाळी आकृती इथे अगदी छान वाटत होती. दत्त, सविता कथा सांगता सांगता म्हणाली, तुम्हाला माहीत आहे ना,
काही काही पायऱ्यांची, ठोकळ्यांची, चौकोनांची चित्र असतात. नजर बदलली की चित्राचं सर्व पर्स्पेक्टिव्ह बदलतं. त्या क्षणी तसाच काहीतरी बदल मनात झाला होता आणि हा बदल गोडे गुरुजींच्या त्या पुन्हाच्या भेटीने झाला. मनाशी विचार केला मी दत्त की यांच्याबद्दल एवढी टीकात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता काय. त्यांच्या लहानशा गावात मी एक शहरातून आलेली स्त्री होते. चौकशी केली किंवा भेटतो म्हणाले तर त्यात असं काय मोठं अयोग्य होतं. आणि या गोडे गुरुजींच्या उलट आजोबा आणि जबडे आणि तो जखोबा. गोडे गुरुजींच्या नावाचा उल्लेख होताच झालेल्या त्यांच्या प्रतिक्रिया किती तीव्र होत्या, किती तिखट, आणि त्यामध्ये राग अगदी पुरेपूर भरला होता. त्या उलट गोडे गुरुजी कोणाबद्दलही एकही अपशब्द वापरताना मी ऐकले नव्हते. त्यांच्या नैसर्गिक प्रांजळपणाचा, सज्जनपणाचा आणखी किती पुरावा मला हवा होता. नमस्कार गुरुजी, मी म्हणाले. आधी तुम्हाला पाहून नवल वाटलं गुरुजी. अहो, आम्ही शहरातली माणसं, प्रवासात भेटलेली माणसं अशी लगोलग दुसऱ्याच दिवशी भेटत नाहीत म्हणून जरा दचकले. मी विसरूनच गेले होते की तुमचं शिवपूर अगदी लहान गाव आहे. एका माणसाची अनेकदा भेट इथे कायम व्हायचीच. घरी येता का? जवळच आहे माझं घर. माझ्या सौंची सुद्धा ओळख होईल. ते असं म्हणताच मी लगेच तयार झाले. गुरुजींचं लहानसं स्वतंत्र घर, पत्नी, 4-5 वर्षाची एक चुणचुणीत मुलगी. पत्नी फक्त चहा देण्यापुरती बाहेर आली आणि गुरुजी म्हणाले, आपल्या गोविंदराव दस्त जहागीरदार यांची ही नात बर का. गुरुजी माझी ओळख करून देत म्हणाले. त्या माऊलीने मला पाहिलं तरी की नाही देवालाच ठाऊक. स्वतःच्या घराचा, परिस्थितीचा, गरिबीच्या साध्या-सुध्या आयुष्याचा तिळमात्रही संकोच नसलेल्या गुरुजींसारखा माणूस विरळाच होता. स्वतःचा मान स्वतः राखून घ्यायचा असतो हे सत्य मला गुरुजींच्या त्या घरात कळलं आणि गुरुजींबद्दलचा आदर खूपच वाढला. त्यांच्या पत्नीबद्दलचे मनातले विचार आठवून माझी मलाच शरम वाटली. चहा होताच मीच कब्बशा उचलल्या. गुरुजी नको नको म्हणत असतानाही आत नेऊन ठेवल्या. कोपऱ्यात चूलबाईचा ओटा, काजळलेला कडीपाट, शिंक्यातून भाज्या, खुंट्यांवरून कपडे, भिंतीला एका रॅकमध्ये ठेवलेले अन्नधान्याचे डबे. मला आत आलेली पाहताच त्या गडबडून उभ्या राहिल्या. मी कब्बशा मोरीच्या कट्ट्यावर ठेवल्या आणि त्यांना वाकून नमस्कार करीत म्हणाले, जाते मी आता. गुरुजी काल मला एसटीमध्ये भेटले होते, तेव्हा ओळख झाली होती, आणि आज पुन्हा शिवपूरच्या रस्त्यावर भेटले तेव्हा ते मला घरी घेऊन आले. देवांच्या कोयरीतलं कुंकू मला लावता लावता त्या मनमोकळेपणाने हसल्या. त्या घरचं आजवर कोणी या घरात आलेलं नाही, गुरुजींची बायको मला म्हणाली. त्यावेळी मला त्यांच्या उद्गारांचा अर्थ समजला नाही. मी बाहेर आले. गुरुजी माझ्याबरोबर मला सोडवायला दारापर्यंत आले आणि त्यांनी विचारलं, सविता, माझा निरोप गोविंदरावांना सांगितलात का? हो सांगितला, मी म्हणाले. आणि गुरुजी, अहो मला अहो जाहो काय म्हणता? अहो तुम्ही जहागीरदारांकडची माणसं, ते हसून म्हणाले. गुरुजी, मी काही त्यांच्या घरची नाही, अगदी 4 दिवसांची पाहुणी म्हणून फिरायला आले. बर, ठीक आहे. सविता, मग आजोबा काय म्हणाले? एक सांगू का गुरुजी? त्या जहागीरदारांच्या वाड्यात तुमचा एकही चाहता नाही. तुम्ही येणार आहात म्हटल्याबरोबर सगळ्यांचे पारे असे चढले की काही विचारू नका, अगदी त्या जखोबा गड्याचा सुद्धा. पण मग तू इथे कशी काय आलीस? गुरुजींनी विचारलं. मग त्यांना सर्व सांगणं भाग होतं. सर्व घटना ते एकाग्रतेने ऐकत होते. आजोबांनी त्याच दुपारी माझा विवाहाचा आखलेला बेत ऐकताच ते एकदम सावध झाले. सविता, गुरुजी बोलू लागले, तू इथे नवखी आहेस. तुझ्या आजोबांशी सुद्धा तुझा खरा परिचय नाही, पण मी मात्र या गावात पिढ्यानपिढ्या राहणाऱ्यांपैकी आहे. एवढी खात्री बाळग की मला यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ साधायचा नाही. मी तिकडे येतो आहे म्हणताच
तुझे आजोबा, तो जबडे आणि तो जखोबा का भडकले माहीत आहेत? अगं, ही माणसं साध्या माणसाला भीक घालतील असं वाटतं का तुला? तू मला साधा, गबाळा, अगदी फाटका माणूस समजत असशील, पण लक्षात ठेव, मी साधा माणूस नाही. अगं, भगवंताचा पुजारी आहे मी. त्या पवित्र शक्तीचा उपासक आहे आणि म्हणूनच ते मला वचकून असतात, कायम माझा द्वेष करतात, कारण ते लोक देव मार्गाचे नाहीत. तुला कदाचित या गोष्टी खोट्या वाटतील, तुला कदाचित या गोष्टी कळणार नाहीत सविता. फक्त एक लक्षात ठेव, त्या वाड्यात वावरताना कायम सांभाळून राहा. आणि गोविंदरावांना भेटायला हा गोडे गुरुजी येत आहे याची मनाशी खात्री बाळग. दिवस मावळायला आला होता आणि मी गोडे गुरुजींचा निरोप घेतला आणि वाड्याची वाट धरली. मनाशी नवल करीत होते, याला का खेड्यातलं, लहान गावातलं शांत आयुष्य म्हणायचं? अगदी एकाच दिवसात किती विस्मयकारक घटना घडल्या होत्या. येऊन 24 तास व्हायच्या आत एकीकडे माझ्या विवाहाचा घाट घातला जात होता, दुसरीकडे मला सावधगिरीचा इशारा गुरुजींकडून देण्यात आला होता. दिवस मावळताच अंधार पडला. ग्रामपंचायतीचा माणूस खांबाला शिडी लावून आतला अष्टकोणी काचेतला तेलाचा दिवा शिलगावत होता. शहरात आपण रात्रीचा दिवस करून टाकला आहे. घड्याळाची गुलामगिरी झुगारून दिली आहे. पण गावात असं नव्हतं. काही दुकानातून गॅसच्या बत्त्या लागल्या होत्या. काही ठिकाणी टमरेलावर वाद बसवलेले दिवे पिवळ्या ज्योतीने ढणढणत होते. घरांचे, झाडांचे आकार आता अंधारात विरघळायला लागले होते. कोळशाच्या, लाकडाच्या, गोवऱ्यांच्या चुली पेटत होत्या. धुळीबरोबरच त्या धुराचाही एक दर्प हवेत पसरला जात होता. हे गावाकडचं जग मला सर्वस्वी अपरिचित होतं. नुसता अपरिचितपणा कधी कधी आकर्षक वाटतो. नाविन्याचं कुतूहल घेऊन येत असतो तो. इथल्या अपरिचितपणाला अस्वस्थतेची, भीतीचीही जवळजवळ एक किनार होती. आजोबा, जखोबा, जबडे यांच्या आकृत्याभोवती आता एक रहस्यमय पटल आलं होतं आणि त्या वाड्याबद्दल एक अनामिक भीती माझ्या मनात आता घर करायला लागली होती.